नमस्कार मैत्रिणींनो, आज पांढऱ्या शुभ्र अशा साबुदाण्याचे आपण पापड बघणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम चौपट फुलणारे आहेत हे. त्यासाठी काय करायचं आहे, इथे एक मी एका बाउलमध्ये मोजून साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाण अर्धा किलो आणि पाणी टाकते वेळेस मी तुम्हाला ते भांडं दाखवते. तर आता हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत घालायचा आहे. आपण जसं साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो त्या पद्धतीने किंवा थोडंसं पाणी जास्त झालं तरी पण चालतं. आता सकाळी याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. बघू शकता मस्त बारीक असा साबुदाणा तयार झालेला आहे. आता आपण ह्या भांड्याने साबुदाणा घेतला होता एक भांडं. आता त्याच्यामध्ये 5 भांडे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. पाणी छान उकळल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे. थोडंसं गरम पाणी ओतून त्याला एकदा पुन्हा एकजीव करायचं आणि नंतर असं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे पळीने. याच्या पूर्ण गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. आता जरी तुम्हाला हे पातळ दिसत असेल तरी पण हे शिजल्यानंतर घट्टसर होतं, जसं आपल्याला पापडायला लागतं त्या पद्धतीने. तर पाण्याचं प्रमाण अगदी योग्य आहे. इथे मी 5 पट पाणी घातलेलं आहे. तर आता याला छान असं विस्कने पुन्हा एकदा फेटून घेऊयात, जेणेकरून जे बारीक सारीक गुठळ्या आहेत का त्या मोडल्या जातील. आणि आता याला झाकण लावून एक 10 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे. तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी आपलं हे मिश्रण आहे का ते अगदी छान असं चकाकी आलेलं आहे त्याला. आणि व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही हात ओला करून घ्या थंड पाण्याने आणि नंतर हात त्याच्यावर ठेवून घ्या. नाही चिटकलं की आपलं मिश्रण जे आहे का व्यवस्थित असं शिजलं असं समजायचं. तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलवर व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे, नक्की जाऊन बघू शकता. आता याचे असे वरती उन्हामध्ये पापड घालून घ्यायचे आहेत आणि याला दुपारी आपल्याला उलथवून घ्यायचे एकदा आणि नंतर कडकडीत उन्हात 2 दिवस हे पापड छान असे वाळवून घ्यायचे. मस्त पांढरे शुभ्र असे हे साबुदाण्याचे पापड तयार आहेत. अगदी हे वर्ष 2 वर्ष टिकतात. तर तुम्ही नक्की करून बघा या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी आणि कमेंट करून मला नक्की कळवा की कशा झाल्या तुमच्या पापड्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.